नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे शेंगदाण्याची मस्त अशी चटणी। तर शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी वाटीभर सोले घेतले आणि हे सोले आता तव्यावरती मस्त असे भाजून घ्यायचे। ही सोल्याची चटणी तुम्ही बनवून महिनाभर डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता। खूप छान ही चटणी होते, पोळीसोबत खूप छान लागते। ही शेंगदाण्याची चटणी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम चटपटीत लागते, खूप टेस्टी बनून तयार होते ही चटणी। तर ही चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे। नंतर एक लसणाचा गाठा घ्यायचा, लसणाचा गाठा व्यवस्थित सोलून घ्यायचे। मस्त असा लसूण जास्त टाकायचा, खूप छान चव येते लसणाची चटणीला। तर मी हा लसूण एक गाठा मस्त असा सोलून घेतला आणि शेंगदाणे पण आता भाजून घेतले। शेंगदाणे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे काढून घ्यायचे। आता या शेंगदाण्यामध्ये कोथिंबीर टाकायची, लसूण टाकायचा, कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। लाल चटणी टाकायची, चटणी तुमच्या आवडीनुसार टाका। तुम्हाला तिखट जेवढं तिखट लागतं त्यानुसार चटणी टाका। नंतर थोडंसं मीठ टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, जिरं टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पेस्ट अशी बनवून घ्यायची। ही चटणी खूप छान लागते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। तर चॅनलवरती नवीन आला असाल तर लाईक करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। तर तव्यावरती एक पळी तेल टाकायचं आणि मस्त असं हे जिरं टाकून चटणी मस्त तेलावरती भाजून घ्यायची। शेंगदाण्याची चटणी मस्त अशी भाजून घ्यायची। खूप छान बनून तयार होते ही चटणी। तुम्हाला जर ही माझी शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा 2 मिनटं अशी चटणी 2 मिनटं तव्यावरती परतून घ्यायची। खूप छान टेस्ट लागते या चटणीची आणि महिनाभर ही चटणी खराब होत नाही। महिनाभर तुम्ही खाऊ शकता ही चटणी। मस्त अशी कुरकुरीत चटणी मस्त अशी भाजून घ्यायची। मस्त तुम्ही ही चटणी शाळेत मुलांना डब्यामध्ये पण बनवून द्या। तुमच्या मुलांना पण खूप आवडेल ही चटणी। खूप छान तयार होते ही चटणी। लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।